नमस्कार मंडळी. तर आता संध्याकाळ झालेली आहे, तर तुम्ही बघू शकता सायंकाळ झाली आहे. तर मस्त शांत वातावरण आहे आणि ऊन वगैरे असताना असं व्हिडिओ काढायची काही इच्छा होत नाही, कारण की गरमी खूप आहे गावामध्ये. तर संध्याकाळीच बघा किती मस्त वाटतंय. हे बघा मित्रांनो, रघुवीरला जाणारा रस्ता, रघुवीर घाट. ओ नमस्कार. वरती तरी जा ना. हा वरती तरी जा ना. वरती येऊ काय? येतो येतो येतो, वेळ काढून येतो. नक्की नक्की नक्की. तर मित्रांनो बघा, इथे साखरपुडा आहे. हे दत्ता कदम आमचे मोठे बंधू, त्यांच्या घरी त्यांच्या पुतणीचा साखरपुडा मित्रांनो. तर हा बघा मांडव बिंडव घालतायत दारामध्ये. आणि हे बघा आजूबाजूचा परिसर. ते रेडवालं प्रशांत भोसले त्यांचं घर आहे. बाकी पाठीमागे सुमित कदम त्यांचं घर आहे. हे समीर सावंत, शैलेश सावंत, हे या साईडला मनोहर भोसले त्यांचं घर आहे. आणि वरती सरळ रघुवीर घाट. तर मस्त शांत वातावरण मित्रांनो. पक्ष्यांचा वगैरे शांत असा आवाज येतोय. आणि हे बघा इथे साखरपुडा आहे. तर उद्या इथे गाजावाजा असेल थोडासा. ते बघा यांचं घर आहे दत्ता कदम यांचं. ओ दत्तादा, कुठं आहेस? लाईट लावतोयस? तर दत्तादा मित्रांनो लाईट लावतोय. आणि कोकणामध्ये ह्या पद्धतीत म्हणजे एक म्हणतात ना की एक सुंदर आणि डिसेंट आणि कमी खर्च जास्त खर्च म्हणता येणार नाही. कमी खर्च जास्त खर्च असं म्हणता येणार नाही. पण बघा मांडव एक हवेशीर एकदम जबरदस्त. हे बघा हे आमचे पप्प्या भोसले. ओ पप्प्यादा, तर पूर्ण जबाबदारी यांनी घेतलेली आहे. ही सर्व सजावट जी तुम्ही बघताय पाठीमागं जो काय झालर वगैरे लावली आहे, बरोबर ना पप्प्यादा? ही झालर बिलर लावली आहे. तो का मांडव तो का हातरलाय, ते सगळे आपले पप्प्यादा आणि आपले दत्तादा. तर मित्रांनो हा बघा हा गेट आहे उद्याचा साखरपुड्यासाठी. हे बघा, तर राकेश मोरे पण त्यांच्या मदतीला आहेत. हे बघा मस्त. ते आपले अविनाश मोरे ना, त्यांचं घर ना तिकडे त्या कोपऱ्यामध्ये. अविनाश मोरे, रमेश चव्हाण. आणि हे जे घराचं बांधकाम जे चाललंय ते राजा बामणे ना. ते ओके, म्हणजे मी एक नाव दोनदा घेतलेलं आहे. चला असून द्या. तर बघा मित्रांनो, हे खालती खेडला जाणारा रस्ता हा खालती आपल्या खोपेगावचा स्टँड खालच्या साईडला आहे. बघा पप्पेचं वाटतं आज काय लाईट लावणार नाही आणि दत्तादाची वाटतं का आज काय लाईट लागणार नाही. तर बघा मित्रांनो, तर मित्रांनो हे तसे कार्यक्रम आहेत की दत्तादाच्या घरी त्या पुतणीचा साखरपुडा आहे. आणि आमच्या महादेवाच्या मंदिरामध्ये तर उद्या समर्धनचा कार्यक्रम आहे, बरोबर ना? बरोबर. तर या दोन कार्यक्रमासाठी आम्ही गावामध्ये आलेलो आहे. तर उद्या पहिले समर्धन मंदिरामध्ये होतील आणि त्यानंतरला सायंकाळी साखरपुड्याचा कार्यक्रम होऊन जाईल. राकेश मोरे. यस. आणि हे दोन्ही कार्यक्रम झाल्याच्या नंतरला मग आम्ही रात्री निघून जाऊ. रात्री 10ची गाडी रिटर्न. ते 10ची गाडी रिटर्न. ते बघा मस्त तयारी चालली आहे. तर उद्या जो काय कार्यक्रम होईल त्याचा मी थोडक्यात दाखवायचा प्रयत्न नक्की करीन. तर बघू, इथं लाईटचा प्रॉब्लेम आहे आणि लाईटचं काम चालू आहे आमच्याकडे. तर थोडी लाईट लावलेली आहे. ही बघा लाईट बीट लावून थोडी सजावट. आणि अक्षयनी मस्त की शेण चालवते. अक्षय बाबा होईल ना आज? लाईट कमी आहे त्याच्यामुळे जरा प्रॉब्लेम होत असेल. तोंड सारून घेतोय. उद्या पाहुण्यांना उठ्या बसायला जागा होईल. तेव्हा मित्रांनो हे भाच्या साईडचं डेकोरेशन आहे, छान वाटते मित्रांनो. हे राखी ह्याला सांगू मस्त. ब्रेक लागेल काय झालं तर मुद्दाम लावणार.